हॅलो सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे माझ्या ध्यान कुटुंबाचं. मी हृदयापासून आपल्या आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, उच्च आत्मा, आपल्या सगळ्यांचे पूर्वज सद्गुरू, या सगळ्यांचे मी अनेक अनेक आभार मानते. थँक्यू. आणि अशी अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण आपल्या युनिफाईड सोबतच आपापली साधना करत आहात, ध्यान करत आहात. नवरात्री सुरू आहे. आपल्या मध्ये अश्विन महिना असतो, पण नॉर्थ इंडियन लोकांमध्ये ही नवरात्री आहे. आणि जसं अ, अमावस्या झाली, अमावस्याच्या आधी 2 दिवसापासूनच भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी आहे. तुम्ही ध्यानाला किंवा रेकीला जेव्हा बसत असाल ना, तेव्हा तुम्हाला जरी असं वाटत नसेल एखाद्या वेळी की काही होतंय किंवा नाही, पण ह्या अ, अमावस्येच्या आधीपासून प्रचंड एनर्जी आहे. तर आपली साधना सुरू ठेवा. ध्यान, रेकी चुकवू नका. गुढीपाडव्याच्या मुळे घरामध्ये थोडं आपल्याला कामं वगैरे असतील, पण हा असा आठवडा आहे आत्ता नवरात्रीचं. मला तर म्हणजे एवढी हातामध्ये एनर्जी जाणवते सारखी, की त्यामुळे थकवा वगैरे पण आल्यासारखं वाटेल. तसंही उन्हामुळे आहे, पण ह्या एनर्जीचा पण परिणाम होतो आपल्या शरीरावर. कारण ही जी कॉस्मिक एनर्जी आहे ती मोठ्या प्रमाणावर फ्लो होतीये सध्या. तर सोलार फ्लेअर वगैरे तुम्ही ऐकलं असेल कदाचित, किंवा थोडं युट्यूबवर बघा, सोलार फ्लेअर येत आहेत भरपूर प्रमाणामध्ये. आणि सोलार फ्लेअर म्हणजे सूर्याची उष्णता नाही, ते वेगळं आणि ही वेगळी. हे जे आहेत ते हे सगळे एक एक प्रकारचे किरणं आहेत अशी, जी सूर्याच्या ह्याच्यातून बाहेर पडतात, पृथ्वीवर येतात. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर सगळीकडे म्हणजे त्याचा परिणाम, लोकांना असं एकदम थकवा जास्तच अचानक होणं, ह्या सगळे. म्हणूनच आपल्याला ग्राउंडिंग करायला सांगतात, की जमिनीवर चालणं, पाणी जास्त पिणं, पाण्यामध्ये पाय बुडवून बसणं थोडा वेळ गरम पाण्यामध्ये. हे सगळं आपल्या शरीराला थोडंसं ग्राउंड करण्यासाठी, शांत करण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकता ह्या दरम्यान. आणि जसं नवरात्रीच्या सुरुवात म्हणजे मला वाटतं काल सुरू झालं नवरात्री, भरपूर एनर्जी जाणवतीये. तर हे दिवस अजिबात वाया घालवू नका. आपलं ध्यान रेकी अर्धा एक तास काढून करायचंच. काहीही असू दे, आपली ध्यान रेकी सोडायची नाही. आपण युनिफाईड करतोय, युनिफाईड मध्ये तो धडा समजून सांगणं पण गरजेचं आहे, प्लस आपण ध्यान पण घेणं गरजेचं आहे. तर पहिले 2-3 दिवस आरामात, कारण बाबाजींनी जसं सांगितलंय, 6 महिन्यापेक्षा जास्त अवधी काळ लागला चालेल, काही नाहीये आपल्याला, पण कमी नाही केला पाहिजे आपण. तर त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आता एकदा घेतलंय ना ते, तर अगदी सावकाश सावकाश आपल्याला करत जायचंय. आपण 6 महिने कधी संपून जातील आपल्यालाही कळणार नाही, पण हे सगळं आत उतरवायचं आपल्याला. त्यामुळे काहीही घाई नाहीये, काही टेन्शन नाहीये. आरामात आपण युनिफाईड हळूहळू वाचत समजत आपल्या आतमध्ये उतरवणार आहेत. पण फक्त आता बाबाजी आपल्याला एक मार्ग दाखवत आहेत. तर अफर्मेशन आपण जसे म्हणायचो पूर्वी, की मी सुरक्षित आहे, मी दैवी संरक्षणात आहे, ह्या टाईपमध्ये. तर हे अफर्मेशन आता आपल्याला मिळालेत, की तर हे अफर्मेशन आपल्याला मिळालेत, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय. त्यामुळे आता हे दिवसभर वापरा. आणि ईश्वराचे गुण माझ्या आतमध्ये, ते इतकं सुंदर अफर्मेशन म्हणू शकतो आपण त्याला. एक सत्य बाबाजींनी आपल्या समोर आणून ठेवलंय. आणि आपल्या घरातली, आपल्या फॅमिलीमधली, आपल्या कुठलीही लोक आपल्या जवळची संपर्कातली, त्यांना हे सांगून त्यांना हे मान्य करो अथवा न करो, पण आपल्याला हे सत्य पोहोचलंय. तर ज्याचं एक व्हायब्रेशन लेव्हल असते, त्यांच्यापर्यंतच युनिफाईड सारखा कोर्स येतो. आणि मी जसं सांगितलं, एक जरी व्यक्ती असेल तरी सुद्धा मी हा कोर्स चालू ठेवणार आहे, कारण माझ्याकडे दिलेली जबाबदारी येते. कुठल्याही गुरुपद, गुरुमाई हे असलं अशा वृत्तीने किंवा त्या विचाराने हे नाहीये, अजिबात नाहीये. कारण ती अपेक्षा पण नाहीये, ती इच्छा पण नाहीये. केवळ आपल्याला एक सेवेचा एक एक संधी मिळते. आणि माझ्या आयुष्यात, स्वतःच्या आयुष्यात मी युनिफाईड मुळे बदल बघितले, म्हणून केवळ माझ्या मार्फत कदाचित बाबाजी हे करून घेत आहेत. त्यामुळं असं कुठेही नाहीये याच्यामध्ये, की जरी तुम्ही ते ऐकत असाल तर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या खालच्या लेवलला आहेत आणि मी कुठेतरी उच्च, असं अजिबात नाही. गेला तो काळ आता, जिथं कुठेतरी गुरु आणि शिष्य अशा पद्धतीने आपण करायचो. आता आपण सगळे एका लेवलला आहोत. सगळेजण एका बोटीत बसलेलो आहोत. सगळेजण आपापल्या आयुष्यामध्ये
ती आत्मिक शांती मिळवण्यासाठी आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कदाचित प्रवास पुढे मागे असेल. थोडी मी पुढे गेली असेल, माझ्यापेक्षा कोणीतरी अजून वेगळ्या ह्याच्याने पुढे असेल. पुढे मागे आहोत आपण. पण असं अजिबात नाहीये, की कुठल्यातरी वेगळ्याच लेव्हलला आपण आपल्यापैकी असं कोणी आहे असं समजावं सुद्धा कोणी. आपण सगळे एकाच बोटीत आहोत आणि हा प्रवास एकत्र करतो. या प्रवासामध्ये आपल्याला अनेकदा विचार पण येतात, की हे बास करावं, सोडून द्यावं. तर तुम्हाला जर त्या क्षणी असं वाटलं, की मला आता हे नको वाटतंय काही दिवस, तर तुम्ही काही दिवस थोडासा ब्रेक पण घेऊ शकता. पण त्या मार्गावर राहणं हेच तुमच्या हिताचं आहे. म्हणूनच तुम्ही इथं आहात. तर कदाचित काही दिवस असं होतं, आपण डगमगल्यासारखं, थोडंसं कंटाळवाणं, थोडंसं निराश होतो आपण. त्यावेळी आपण थोडासा एक ब्रेक घेऊन, पॉज घेऊन, आपली ध्यान तर सुटणार नाही कुणाकडनं, मला हे माहिती. कारण ध्यानाशिवाय आता सगळ्यांचा दिवस जात नाही. इतके सगळे ध्यानाशी जोडले गेले तर एकीशी ध्यानाशी. पण आधीमध्ये त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं कधी वाटलं तर जरूर थोडासा एक एक ब्रेक म्हणण्यापेक्षा थोडंसं तुम्ही थांबू शकता, पण सोडू नका. मला एवढंच म्हणायचं. असं होतं बऱ्याचदा कारण शेवटी काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या, किती समजून सांगितलं, किती आपल्या मनामध्ये आपण ती शाश्वती आश्वासनं देत असलो, किती जरी ते थोडासा बदल व्हायला आपल्याला वेळ लागतो. कारण हे इतक्या वर्षांचं सगळं असतं. एक एक प्रोग्राम असतो, तो बदलायला थोडा वेळ लागतो. तर त्यानुसार ह्या नवरात्रीच्या दरम्यान ध्यानाचा भरपूर फायदा करून घ्या. तुम्ही नुसते ध्यानाला बसलात जरी डोळे मिटून आणि जितकं तुम्ही आत जाताय श्वासांसोबत, विचार तर येणारच आहेत. पण आले जरी विचार तरी सुद्धा तुम्ही जितकं अंतर्मुख व्हायचा प्रयत्न कराल, या नवरात्रीमध्ये दुर्गा शक्ती तुम्हाला जाणवेल. इतके पॉवरफुल दिवस आहेत हे. तर मी तर खूप एनर्जी म्हणजे या 3 दिवसांपासून तर भरपूर एनर्जी जाणवते. नुसतं ध्यानाला बसायला उशीर की नुसतं चैतन्य माझ्या हातामध्ये मला जाणवायला लागलंय. इतकं चैतन्य आहे सध्या. म्हणजे प्रकाश वाढतोय पृथ्वीवर मला सांगायचं हे. त्यामुळं ज्या लोकांनी युनिफाईड किंवा क्रियायोग किंवा अजून कुठल्या योगाची एक 3 वर्षापूर्वी सुरुवात केली असेल आणि आता जी लोकं करतील ते आत्ताची लोकं अजून जास्त स्पीडने जातील पुढे. कारण एनर्जी खूप आहे, प्रकाश खूप आहे. बघा तुम्ही जागतिक लेव्हलला जर तुम्ही थोड्या न्यूज ऐकल्या असतील, तर अशा लोकांचे काही बाहेर यायला लागलेत गोष्टी, की ज्या आपण कल्पना नस नस नाही केली कधी. इतके शक्तिशाली, पॉवरफुल लोकं, सत्तेतली लोकं. म्हणजे यामागे सांगायचं असं आहे, की हे जे बाहेर येतंय सगळ्यांचं, कारण प्रकाश वाढतोय. त्यामुळे अंधार आता जास्त काळ टिकणार नाहीये इथं. हा जो प्रकाश आहे ना, हा सगळं प्रकाशात आणेल. कानाकोपऱ्यातलं सगळं आपल्याला आता दिसायला लागेल. आणि एक-एक गोष्टी आपल्या समोर येऊन आपण हैराण होणार आहेत, की हे काय चाललंय? आणि हेच परिवर्तन आहे. आणि हेच प्रकाशाचं युग म्हणतात ना, की खूप प्रकाश आहे, एनर्जी पृथ्वी स्वतः वरच्या लेव्हलला चालली. त्यामुळे लोकांच्या आतमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर अवेकनिंग सुरू होईल. जागृती सुरू होईल येणाऱ्या ह्या वर्षापासूनच तुम्ही बघायला लागाल. ऑलरेडी सुरू झाली आहे प्रोसेस. आपण इतके नशीबवान आणि भाग्यवान आहोत, की आपण लवकर साधनेला लागलो. आता अनेक लोकं आतून जागे व्हायला लागतील. त्यांना कळेल, की काय खरंय, काय खोटंय. कारण प्रकाशच खूप वाढलाय आणि तो सगळ्यांना उजेडात आणेल. तर पृथ्वी आता खूप मोठ्या बदलातून जातीये, खूप मोठ्या शिफ्टमधून जाते आणि आपणही जातो. आपल्या आतमध्ये आता बघा ह्या काळामध्ये 2020 नंतर असे विचार यायला सुरुवात झाले, की काय माझं आयुष्य इतकी वर्ष आपण आहे तशा परिस्थितीमध्ये जगत आलोय. कुठेही काही विचार आला नाही, काही नाही, काही नाही. पण शिवाजी महाराजांनी जर त्याच मुघलांच्या चाकरीमध्ये जसं त्यांचे सगळेजण करत होते, त्या पद्धतीने ते करत राहिले असते महाराज, तर आपण आज इथं बसलो नसतो. कुणीतरी एक असा व्यक्ती की ज्याच्या डोक्यामध्ये ती एक स्पार्क आला, की गुलामी का करायची आम्ही? आपल्याच स्वराज्यामध्ये राहून. आणि महाराजांनी तो विचार केला. त्यांच्या घरातल्यांना पण तो कदाचित पटला नसेल, की कारण एवढं मोठं साम्राज्य त्यांचं आणि हा छोटासा बाळ. पण काहीतरी शक्ती होती त्यांच्या डोक्यात विचार घालणारी, की तू विचार करतोय ते बरोबर आहे, जा या मार्गावर. गुलामी सहन नाही करायची. म्हणून महाराज पुढे आले. कुणाचाही सपोर्ट तितका असेल नसेल, पण तरी पण महाराजांनी ते धाडस केलं. ते स्वप्न बघायचं.
आणि एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी सुरुवात केली. तर हे सगळे आपल्याला काय दाखवतात, की आपल्या पण इतक्या ज्या आपण माणूस आहे तसं दुःख, गरिबी, शरीराचे हाल, हे किती वर्ष कशासाठी आहे? आम्ही जर त्या प्रतिमेत बनलोय, आम्ही जर ईश्वरी अंश आहोत, त्याची बाळ आहोत, तर ती शक्ती आपल्या आत पण पाहिजे. आणि आम्ही असं का जगायचं? हा विचारच मुळात आला पाहिजे आपल्याकडे. आपण इतके वर्ष असा कधी विचार आपल्या डोक्यात आणला नाही, म्हणून सुरुवात झाली नाही बदलाची. ज्या लोकांनी तो विचार सुरू केला, की असं का? त्यांच्या आयुष्यात बदल झाले. त्यामुळे ही बदल आता व्हायला लोकांना आता ते आतून प्रश्न निर्माण व्हायला लागतील. आणि म्हणून हा बदल सुरुवात झालाय ऑलरेडी पृथ्वीवर. मी बरेचसे इंग्रजी पॉडकास्ट ऐका, आपल्या लोकांचे सुद्धा पॉडकास्ट ऐका तुम्ही. आध्यात्मिक संस्था चालवणाऱ्या लोकांचे सुद्धा ते सुद्धा सांगतायत, की येणारा काळ हा अनेक गोष्टी बदल घेऊन येणार आहे. आता आधीसारखी पृथ्वी राहणार नाही आणि लोक पण राहणार नाही. बदल होतोय ते प्रत्येकाच्या विचारांमध्ये होणार, चेतनेमध्ये होणार. लोक आतूनच जागे होणार आता, सगळ्याच गोष्टींना घेऊन. आणि त्याची सुरुवात ऑलरेडी काही स्तरावर सुरू झाली आहे. त्यामुळे आपली साधना सुरू ठेवा. ही ध्यान आणि आत जाण्याची ही आपली जी आहे ना पॉवर, शक्ती, हीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टिकवून ठेवणार आहे. ठीक आहे. तर ह्याच नोटवर आपण आपलं आजचं सत्र सुरुवात करू. या युनिफाईडच्या सेशन सोबतच दिवसभर तुम्ही तुमच्या आतमध्ये हृदयामध्ये राहा. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला असे विचार येत आहेत किंवा तर त्यावेळेस बाबाजींची वाक्य आठवा, की मी ईश्वरी प्रतिमेत बनलोय आणि त्याचे ते गुण माझ्यातही आहेत. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी समृद्धी आहे. आणि समृद्धी केवळ पैशाची समृद्धी नाही, सगळ्याच गोष्टींची. ज्याच्याकडे वेळ पण भरपूर आहे, लोकांना वेळ मिळत नाही कामं करायला किंवा काही महत्वाच्या गोष्टी, तर वेळ असणं ही सुद्धा समृद्धी आहे. कुणाची नाती चांगली आहेत, भरभरून प्रेम देणारी नाती आहेत, सगळीकडनं सपोर्ट मिळतोय, तर ती सुद्धा समृद्धी आहे. नात्यांनी समृद्ध आहे तो माणूस. पैसा तर आहेच आहे, पैसा भरपूर असणं. कुणाकडे शेत जमीन आहे तर ती सुद्धा समृद्धी आहे. म्हणजे आपण आपल्याला समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही. समृद्धी म्हणजे काहीही असू शकतं. तुम्हाला चांगले मित्र मैत्रिणी असणं पण समृद्धी. आजकाल आपण मनातलं पण कुणाला बोलू शकत नाहीत. तर अशी गोष्ट जी तुमच्या आयुष्यामध्ये असल्यामुळं तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होतोय, ती गोष्ट म्हणजे समृद्ध असणं. कुणाचं घर निसर्गात आहे, कुणाच्या घरामध्ये ऊन आहे, वारं आहे, त्यास ते पण मिळत नाही कितीतरी घरांमध्ये. आज ते पण एक समृद्धीचंच मानायला पाहिजे आपण. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडे फोकस ठेवा आणि ही वाक्य म्हणा. आपण डिझर्व्ह करतो, आपल्याला हक्क आहे, की जे आयुष्य आपल्याला आपण जगायला पाहिजे. ईश्वरी गुणांमध्ये जे बाबाजींचं वाक्य आहे, की जो ईश्वरी गुणांमध्ये आहे, त्याचं आयुष्य कसं असेल, कसं असतं हे आपल्याला बघायला मिळणार युनिफाईडमध्ये. त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना हक्क आहे त्या पद्धतीने जगायचा. गरिबी दिली म्हणजे गरिबीतच जगायचं, त्याच माइंडसेटमध्ये राहायचं. ह्याच्यातनं आपल्याला तर बाहेर यायचंय. ते आता आपल्याला सगळं युनिफाईड मध्ये शिकायला मिळणार आहे. त्यामुळे दिवसभर आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, की मी ईश्वरी प्रतिमेत बनलो आहे. त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. हे सत्य आधी आपल्या आत उतरू द्या. जितकं उतरवता येईल, 1 आठवडा, दीड आठवडा पूर्ण ह्यावर वेळ घ्या. मग आपण पुढे जाणार आहोत. कारण आपण आधी बेस बांधल्याशिवाय बिल्डिंग बांधू शकत नाही. त्यामुळे बाबाजींना, पितामहा पत्रीजींना आणि आपल्या सगळ्यांच्या हायर सेल्फला प्रणाम करून आपण आजचे सत्र सुरू करू. तुमच्या सगळ्यांना अनेक अनेक प्रणाम. थँक्यू, आभार. आपले डोळे मिटू. एक मोठा श्वास घेऊ आपण. आपल्या नाकावाटे मोठा श्वास घ्या आणि अगदी सावकाश तोंडाने बाहेर काढा. जितका दीर्घ श्वास घेतो आपण, तो हळूहळू घ्या आणि अगदी सावकाश आपल्या तोंडावाटे बाहेर सोडा. पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास आपल्या नाकावाटे तोंडाने असा आवाज करत आणि रिलॅक्स होत हम्म, सगळी हवा श्वास बाहेर सोडा.
आपण जेव्हा नाकाने आत श्वास घेतोय, तो दीर्घ घ्या, अगदी दीर्घ. मोठा श्वास अगदी सावकाश आणि तोंडाने अगदी हळूवार बाहेर काढायचा. आपल्या सगळ्यांची नकारात्मक विचार, काळजी, चिंता हे सगळं आपल्या तोंडाने बाहेर जाणाऱ्या श्वासांद्वारे सोडून द्या. आत्ता ह्या क्षणाला आपण सगळेजण केवळ आणि केवळ वर्तमानात आहोत. आता अगदी सावकाश आपलं सगळं लक्ष आपल्या सहस्रारावर जाऊ द्या, आपल्या टाळू भागावर. संपूर्ण लक्ष वर ठेवा. आता आपल्या सहस्राराच्या टाळू भागाच्या वर एक पांढरा दैवी प्रकाश कल्पना करा. आपल्या डोक्यातून सहस्रार मधून हा दैवी प्रकाश वरच्या दिशेला निघालाय प्रवास करायला, असं दृश्य डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करा. आपल्या सहस्रारातून एक एनर्जी, ऊर्जा, पांढरा रंग वरच्या दिशेला, ब्रह्मांडाच्या आकाशाच्या दिशेला निघालीये. ती वर 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 प्रवास करतीये, अजून वर. ही ऊर्जा वरच्या दिशेला निघालीये. जितकं आपलं लक्ष जातंय, जितकं आपण कल्पना करू शकतो, तितकी उंचच उंच आकाशापर्यंत, अनेक आकाश पार करत ब्रह्मांडातल्या सर्वोच्च परम चेतना, आपल्या सगळ्यांचा क्रिएटर, निर्माता, सोर्स, त्याच्याकडे ही ऊर्जा जातीये. अगदी वर वर. आणि आता आपल्या सहस्रारामधून निघालेली ही दैवी ऊर्जा वरच्या दिशेने, ज्याने आपल्याला निर्माण केलंय, आपला निर्माता, त्याला जाऊन मिळालीये. अनेक ब्रह्मांड पार करत ही त्याच्यापर्यंत पोहोचलीये. त्याच्यासोबत एक झाली. आपला निर्माता सुद्धा एक प्रकाश आहे. अनेक सूर्यांचं तेज असलेला दैवी प्रकाश आपल्या सहस्रारातून निघालेला हा सुंदर असा प्रकाश, ही ऊर्जा आता आपल्या निर्मात्यासोबत एक झाली. आणि आता त्याच्याकडून सुद्धा तोच प्रकाश पुन्हा खाली 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 प्रवास करत करत आपल्या सहस्रारामध्ये प्रवेश करतोय. आता आपलं सगळं लक्ष आपल्या टाळू भागावर द्या. पूर्ण लक्ष केंद्रित आपलं सहस्रार अति
अतिशय दैवी, पवित्र, दिव्य अशा पांढऱ्या ऊर्जेने आपलं सहस्रार भरून गेलंय. आपल्या सहस्राराला आपल्याला थोडंसं वजन जाणवत असेल, आपले खांदे अगदी सैल, डोळे शांत कोमल, शरीर सगळं सैल आणि लक्ष आपलं केवळ आणि केवळ सहस्रारावर. संपूर्ण शरीर रिलॅक्स करून बसा, स्थिर, आणि लक्ष केंद्रित करा आपल्या टाळू भागावर. आपल्या सोर्स कडून दिव्य शक्ती आपल्या सहस्रारावर आलीये. हीच रेकी शक्ती आहे. आता आपल्या सहस्रारामध्ये असलेली सगळी नकारात्मकता, अनेक न बोलावलेले प्रभाव, विचार, ह्या दैवी शक्तीद्वारे आता बाहेर पडत आहेत, निघून जात आहेत आपल्या ऊर्जा मंडळातून. कारण पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचा हा धबधबा आपल्या सहस्रारावर आलाय. फील करा, आपल्या सहस्राराला असलेलं हे तेज, ही शक्ती फील करा. पूर्ण लक्ष केंद्रित. हळूहळू ही शक्ती आता आपल्या कपाळावर, आपले डोळे स्वच्छ, कपाळ स्वच्छ, आपलं थर्ड आय, आज्ञाचक्र आता शुद्ध होत होत ही ऊर्जा आता खाली सरकतेय. आपले दोन्ही कान, नाक, जीभ, दात, ओठ, आपला जबडा, जॉ लाईन संपूर्णपणे अनंत ब्रह्मांडाच्या या दिव्य शक्तीने भरून गेलाय. आता आपला गळा, इथं असलेल्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेचं शुद्धीकरण होत आहे पांढऱ्या दिव्य प्रकाशाने. ही ऊर्जा आता आपल्या उजव्या खांद्याकडून उजवा हात, हाताची बोटं इथपर्यंत पसरली आणि डाव्या खांद्यावरून डावा हात हाताच्या बोटांपर्यंत प्रत्येक पेशीमध्ये दैवी पांढरी शुद्ध पवित्र ऊर्जा जिला आपण रेकी शक्ती म्हणतो. आता आपल्या छातीवर अतिशय महत्वाचं दार, चक्र, ऊर्जेचं क्षेत्र म्हणजे आपली छातीचा मध्यभाग, हृदय. आपल्या हृदयावर इथं असलेल्या सगळ्या काळ्या नकारात्मक ऊर्जेला पूर्ण शुद्ध करत सगळं काही जे नकोय, सगळे ब्लॉकेजेस
प्रेम आणि प्रकाश सोडून इतर सगळी ऊर्जा आपल्या आता हृदय चक्रावरून बाहेर टाकली जाते. आपल्या मनामध्ये म्हणा, माझ्या निर्मात्याची ही दिव्य शक्ती, ही रेखी शक्ती, माझं सहस्त्रार, आज्ञा, विशुद्धी चक्र म्हणजेच गळा आणि आता हृदय चक्र, सगळं काही स्वच्छ करत करत माझ्या ऊर्जा मंडळाला अगदी शुद्ध बनवलंय. प्रेम आणि प्रकाश या दोन भाव ऊर्जा सोडून बाकी सगळं काही मी ब्रह्मांडामध्ये सोडून देतो, रिलीज करतो, रिलीज करतो. आपल्या स्वतःच्या आतमध्ये एक लाईटनेस, एक हलकेपणा फील करा. आपल्याला जे नकोय, विचार असतील, त्रास असेल, काळजी असेल, स्वतःबद्दल काही राग, दोष, सगळं काही आपण आत्ता बाहेर सोडलंय. एक हलकेपणा आपल्या ऊर्जेमध्ये आलाय, लाईटनेस, एक प्युरिटी. मी आता स्थिर आणि शांत झाली. माझ्या हृदयामध्ये आता करुणा, प्रेम या भावना पुन्हा जागृत झाल्यात. माझ्या विशुद्धीमध्ये आता आत्मविश्वास जागृत झालाय. निर्णय घेण्याची क्षमता माझी वाढलीय. मी अचूक निर्णय घेते. माझे इंट्युशन स्ट्रॉंग झालेत आणि मी ईश्वराच्या प्रतिमेत बनली असल्यामुळं मी त्याच्यासोबत एक आहे, जे आपण सहस्राराला फील करतो. मी आणि माझा ईश्वर एक आहोत. आता ही दिव्य शक्ती माझ्या हृदयापासून खालच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात झाली. माझी फुफ्फुस, लिव्हर, जे छातीच्या उजव्या बाजूला असतं, हे सगळं काही स्वच्छ करत पांढऱ्या प्रकाशाने न्हाऊन निघालंय. माझ्या पोटाचा सगळा भाग, मणिपूर चक्र, या दिव्य ऊर्जेनी शुद्ध होत आहे. आपल्या पोटाच्या मागची बाजू, मणक्याच्या जवळची पाठ, सगळं काही या प्रकाशामध्ये शुद्ध होत आहे, स्वच्छ होत आहे. आणि आता हळूहळू हा प्रकाश माझ्या जननेंद्रियांकडं, प्रायव्हेट पार्ट्स कडे जातोय, जे माझं मूलाधार आणि त्याच्या थोडं वर माझं स्वादिष्ठान. निराशा, डिप्रेशन, काळजी, भीती, हे सगळं काही स्वच्छ करत
शरीराच्या बाहेर, ऊर्जेच्या बाहेर टाकत आहे. पवित्र असा पांढरा दिव्य प्रकाश जो साक्षात परम चैतन्याचा असतो, तो माझ्या संपूर्ण शरीराला, ऊर्जा मंडळाला स्वच्छ करतोय. माझं स्वाधिष्ठान आणि मूलाधार अगदी तळपायाच्या बोटांपर्यंत शुद्ध होत आहे. हीच ती रेकी शक्ती आहे. हीच ती रेकी माय, जिने अनेकदा मला बरं केलंय, मला उपचार दिलेत, माझ्या चक्रांना शुद्धी दिली. माझ्या तळपायातून जी काही नको असलेली ऊर्जा आहे ती सगळी बाहेर पडतीये, पृथ्वी मातेकडे आत आत जातीये. आपल्या संपूर्ण शरीरातून काळ्या रंगाची ऊर्जा ह्या नकारात्मकतेला बाहेर घेऊन शरीरातून बाहेर पडतीये, अशी कल्पना करा. आपल्या पायातून ही सगळी नकारात्मकता पृथ्वी मातेच्या गर्भाकडे निघाली. तिथं जाऊन ती प्रकाशामध्ये रूपांतरित होतीये. आपल्या संपूर्ण शरीरावर एखादा फोकस, मोठा दिवा, लाईटचा फोकस, स्पॉटलाइट, अगदी तसा आपल्या शरीरावर पांढरा दिव्य प्रकाश पडलाय. अगदी कणाकणात रक्त, हाडं, त्वचा या सगळ्यांच्या आतमधून वाहत वाहत सगळ्यांना शुद्ध करत हा प्रकाश पृथ्वी मातेच्या गर्भापर्यंत जातोय. संपूर्ण शरीराची शुद्धी आज आपण या दैवी अशा दिव्य पांढऱ्या प्रकाशात करून घेतली. अगदी सावकाश आपण सगळेजण आपल्या हृदयावर येऊ. आपल्या छातीचा मध्यभाग फील करा. आपला प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास आपल्या छातीवर आपण सगळेजण एका वर्तुळात बसलोय, गोलाकार, आणि त्याचा मध्य केंद्रबिंदू म्हणजे छातीच्या मध्यभागी एक छोटासा बिंदू आहे, अशी कल्पना करा आणि एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. केंद्रित व्हा आपल्या हृदय स्थानावर. छातीच्या मध्यभागी एक छोटासा बिंदू म्हणजेच आपलं केंद्रस्थान आहे, तिथं एक व्हा. खोलवर जा, जितकं आत जाता येईल तितकं.
आपल्याला काय दिसतं बघा, काय अनुभव येतो बघा, कसं वाटतं आपल्या छातीच्या मध्यभागी जेव्हा आपण केंद्रित होतो. आपलं हृदय जाणवतंय का? स्पंदन जाणवतायत का? धडधड जाणवतीये का? सगळं लक्ष देऊन बघा. अगदी सावकाश. जेव्हा तुम्ही सगळे तयार असाल, तेव्हा आपले दोन्ही हात हळूवार आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. मनामध्ये 5 अंक मोजत आपल्या या ध्यान अवस्थेतून बाहेर या आणि सगळ्यात आधी आभार माना ते स्वतःचे, परम चैतन्याचे, महाअवतार बाबाजींचे. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.